महाशिवरात्रि के मौके पर शुभकामनाओं के साथ सियासी घमासान भी तेज हो गया है। मुंबई महानगर पालिका के उप महापौर संजय घाड़ी ने कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल के बयान पर तीखा हमला बोला है। उन्होंने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज की तुलना टीपू सुल्तान से करना महाराष्ट्र की अस्मिता का अपमान है। मामला मालेगांव महानगर पालिका में टीपू सुल्तान की तस्वीर लगाए जाने से जुड़ा है, जिस पर विवाद बढ़ता जा रहा है। सर्व मुंबईकरांना महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी भरभरून शुभेच्छा देतो। भगवान भोलेनाथ सर्वांवरती प्रसन्न होऊ देत, सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण करू दे, असं या मुंबई महानगरपालिकेचा उपमहापौर या नात्याने मी सर्वांना शुभेच्छा देतोय। हर्षवर्धन सकपाळांचं डोकं फिरलंय का हा प्रश्न मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विचारायचा आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आज त्यांना आम्ही सगळेच जण आपण दैवता समान मानतो आणि त्यांच्या बरोबर ती टिपू सुलतानची तुलना करणं हे अतिशय चुकीचं आहे। ज्यांनी या हिंदुस्थानावरती आक्रमण केलं त्याचा फोटो मालेगाव महानगरपालिकेतील नसरीन शेख ह्या उपमहापौराने आपल्या कॅबिनमध्ये लावल्याने त्याच्यावरून हा वादंग झाला आणि त्याला काँग्रेसचे या महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ जर पाठिंबा देत असतील तर महाराष्ट्रातील जनता हे कदापि सहन करणार नाही। सर, असंही एक घटना घडली होती की असलम शेख होते, मैदानाचे नाव टिपू सुलतान ठेवलं होतं, असं प्रकार वारंवार करत होते। या नेत्यांना माझी एक विनंती राहील की अशा प्रकारचं समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासारख्या काही गोष्टी आपण करू नका। महाराष्ट्र हा सर्व धर्मीयांना सर्व पंथीयांना एकत्र घेऊन जाणारा या ठिकाणचा महाराष्ट्र आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी देखील कडवट जो मुस्लिम आहे, जो या महाराष्ट्रावरती मुंबईवर हिंदुस्थानावरती प्रेम करतो त्याचाही आदर केलेला आहे। त्यामुळे अशा प्रकारचे तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी आपण करू नयेत अशी आपल्याला विनंती आहे। युबीटी त्यांच्यासोबत आहे महाविकास आघाडीमध्ये, आपण कसं पाहतात? आता हा प्रत्येक पक्षाचा प्रश्न आहे, त्यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये। कारण शक्यतो आता युबीटीने देखील परभणीमध्ये आपला मुस्लिम समाजाचा केलेला आहे, त्याच्याबद्दल काही हरकत नाही। परंतु तुम्ही एका बाजूला मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी महापौर व्हायला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरता आणि आपण दुसऱ्या बाजूला असं भूमिका घेतो, हे महाराष्ट्रातील मतदारांना न पटणारं आहे। मुंबईमध्ये मराठी शाळेचे जे व्यवस्था आहे त्याच्याबद्दल काय काय? मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ह्या मुंबई शहरामध्ये मराठी शाळा आहेत, म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच भाषिक शाळा यांची सर्व इमारती प्रथम सुधारल्या पाहिजेत। त्याच्यासाठी शिक्षण विभाग मुंबई महानगरपालिकेचा आणि आयुक्तांना आम्ही दोघंही महापौर उपमहापौर आम्ही दोघंही विनंती करणार आहोत आणि सांगणार आहोत की हा मुंबई शहरामध्ये जर मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये शाळांमध्ये पटसंख्या जर विद्यार्थ्यांची वाढायला पाहिजे असेल तर आपल्याला ज्या खाजगी शाळा आहेत त्यांच्या तुलनेत आपल्याला किंबहुना त्यांच्यापेक्षा चांगल्या दर्जाचं शिक्षण आणि शिक्षण व्यवस्था आपल्याला निर्माण करून द्यावी लागेल, तरच या मुंबई शहरातील या शाळा टिकतील आणि वाढतील।